कोडोली महामार्गावरील बंद सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करा अन्यथा आंदोलनाचा इशारा। पन्हाळा तालुक्यातील कोडोली गावातून जाणाऱ्या वाठा रत्नागिरी महामार्गावरील बंद पडलेले सीसीटीव्ही कॅमेरे तात्काळ कार्यान्वित करावेत अशी मागणी दलित एकता आंदोलन युवा पॅंथर संघटनेने केली आहे। याबाबतचे लेखी निवेदन कोडोली ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी जयवंत चव्हाण पाटील यांना देण्यात आले आहे। कोडोली हे 1 लाखाहून अधिक लोकसंख्या असलेलं मोठं गाव असून गावालगत वाठा रत्नागिरी हा प्रमुख महामार्ग आहे। या मार्गावर शैक्षणिक संस्था, उद्योग तसेच मोठ्या प्रमाणावर वाहतूक सुरू असते। मात्र अनेक ठिकाणी बसवण्यात आलेले सीसीटीव्ही कॅमेरे अनेक वर्षांपासून बंद असल्याचा आरोप संघटनेने केला आहे। यामुळे अपघात, चोरी आणि गुन्हेगारी घटनांच्या तपासात पोलिसांना अडचणी येत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। छत्रपती शिवाजी चौक, एसटी स्टँड, सर्वोदय चौक, एमएससीबी फाटा, पोर्ले फाटा आदी महत्त्वाच्या ठिकाणी तातडीने सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत अशी मागणी करण्यात आली आहे। दरम्यान मागणीची दखल न घेतल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही दलित एकता आंदोलन युवा पॅंथरचे अध्यक्ष अशोक गायकवाड यांनी दिला आहे। गायकवाड संस्थापकाध्यक्ष दलित एकता आंदोलन मी निवेदनाद्वारे कळवितो की पन्हाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असणार म्हणजे कोडोली। 1 लाखापेक्षा जास्त लोकसंख्या आहे। या गावामध्ये अनेक अपघात घडत आहेत। आजपर्यंत जेवढे अपघात म्हणजे मृत लोक झालेले आहेत, या मृतांमध्ये अजून तपासा गेलेत। याचं कारण म्हणजे ग्रामपंचायतीने फक्त शोभेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवलेले आहेत। सीसीटीव्हीचे फुटेज मिळत नसल्यामुळे तपासाला गती लागत नाही आणि त्यातून काही सुद्धा निष्पन्न होत नाही। मी अशी विनंती करतो की जेणेकरून कोडोली ग्रामपंचायतीने व पोलीस प्रशासनाने आपले वैयक्तिक किंवा त्यांच्या अतिरिक्तेखाली सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, अन्यथा दलित एकता आंदोलन या संघटनेच्या वतीने संपूर्ण गावाला व लोकांना घेऊन मी तीव्र आंदोलन छेडणार असा जाहीर इशारा देतो। केके न्यूज साठी कोडोली प्रतिनिधी सनी काळे। स्वाद गोकुळचा आस्वाद परंपरेचा, गोकुळ आईस्क्रीम सोबती प्रत्येक क्षणाचा। गोकुळ आईस्क्रीम